हरिओम. संपूर्ण भावार्थ दीपिका अध्याय 1. तमसोमा ज्योतिर्गमय. योगदासांचे प्रवचन भाग 5. हरिओम. दुर्योधन रात्रंदिवस पांडवांना नष्ट करण्याचे मनसुबे रचत होता. यामुळे त्याची दृष्टी एकतर्फी झाली होती. तो सर्व बाजूने विचार करत नव्हता. तो सांगत आहे, सैनिक हो, आपले सैन्य भीष्मांच्या अधिपत्याखाली अपरिमित पांडवांपेक्षा पुष्कळ आहे. कारण त्याच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य आहे आणि पांडवांकडे 7 अक्षौहिणी सैन्य आहे. यामुळे दुर्योधन समजत होता की त्याच्याकडे 4 अक्षौहिणी सैन्य जास्त आहे. परंतु त्याचा हा भ्रम फक्त गणिती हिशोबाने आहे, युद्धनीतीप्रमाणे नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती त्याच्यासाठी धोकादायक आहे. दुर्योधन आणि अर्जुन मदत मागायला एकाच वेळी आल्यावर श्रीकृष्णाने त्यांची मदत विभागली. 1. त्याचे 1 अक्षौहिणी सैन्य आणि 2 युद्ध न करणारा तो स्वतः. अर्जुनाने श्रीकृष्णाला मागितले आणि दुर्योधनाने अर्जुन मूर्ख आहे असे मनात म्हणत 1 अक्षौहिणी सैन्य मागितले. श्रीकृष्ण नीतीचा विचार करता सैन्याचा मालक समोर पांडवांच्या बाजूला असताना ते सैन्य कौरवांच्या बाजूला देहाने जरी असले तरी ते कशा प्रकारे युद्ध करेल? श्रीकृष्ण नीतीचा इतिहास पाहता श्रीकृष्णाने त्याच्या सैन्याला काय आज्ञा देऊन त्यांना कौरवांकडे रवाना केले असेल याची कल्पना करायला कोणी जनरल, ब्रिगेडियर असण्याची गरज नाही. नकुल आणि सहदेव यांची माता माद्री, हिचा भाऊ मद्र देशाचा राजा शल्य पांडवांना म्हणजे आपल्या भाच्यांना मदत करायला 1 अक्षौहिणी सैन्य घेऊन कुरुक्षेत्री यायला निघाला. ही वार्ता हेरांमार्फत दुर्योधनाला समजताच त्याने शल्याच्या वाटेवर सुशोभित केलेले सुरेख असे शामियाने उभे केले. तेथे मद्य, अन्न, दास, दासी अशी जय्यत व्यवस्था केली. राजा शल्य त्या शामियानात पाहुणचार घेत जेव्हा कुरुक्षेत्राच्या जवळ आला तेव्हा दुर्योधन स्वतः त्याच्या स्वागताला हजर झाला आणि त्याने शल्याकडे युद्धासाठी रीतसर मदत मागितली. त्यावेळच्या रीतीप्रमाणे पहिल्यांदा जो मदत मागतो त्याला मदत करायची अशी पद्धत होती. मामाकडे मदतीसाठी विचारणा न होताच शल्य आपणहून पांडवांना मदत करायला निघाला होता. आता दुर्योधन मदत मागत आहे यामुळे शल्याचा नाईलाज झाला आणि तो कौरवांकडे सैन्य घेऊन मदत करायला गेला. परंतु राजा शल्य आपल्या भाच्यांना मदत न करता कसा राहील? त्याने त्याच्या सैन्याला काय प्रकारे हुकूम केला असेल यासाठी फार तर्क करायची गरज नाही. म्हणजे कौरवांकडील 11 अक्षौहिणी सैन्यापैकी 2 अक्षौहिणी सैन्य अप्रत्यक्ष पांडवांनाच मदत होईल असे रणांगणावर करत होते. त्याचा अर्थ गणिती हिशोबाने दोन्ही बाजूला सैन्य 9 अक्षौहिणी असे समसमान होते. परंतु कौरवांकडील 2 अक्षौहिणी सैन्य पांडवांना फितूर होते. हे दुर्योधनासाठी महाधोकादायक होते आणि तसेच घडलेही. कर्णाचे सारथ्य करताना शल्य रणांगणावर नको ते कर्णाजवळ बोलत होता. यामुळे कर्णाचा पदोपदी तेजोभंग होत होता. याचा त्याच्या युद्धावर निश्चितच परिणाम झाला. कौरवांच्या बाजूला राजा असलेला धृतराष्ट्र जरी सर्व विद्या शिकलेला होता तरी तो मायेने झाकुळला होता. त्याच्यात रजोगुण काठोकाठ भरलेला होता. हाती असलेले वैभव, सत्ता, विलासी जीवनाची झालेली सवय अशा हव्यासांमुळे संपूर्ण राजाचा त्याग करणे त्याला शक्य नव्हते. त्यासाठी अधर्म, अन्याय याची कास धरायला त्याची मानसिक तयारी होती. त्याच्यात अंधत्वामुळे बाह्य भागाप्रमाणेच त्याच्या अंतःकरणामध्येही मायेचा काळोख दाटलेला होता. प्रत्यक्षात कारभार करत असलेला धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र विद्या शिकलेला होता, परंतु तोही मायेने झाकुळला गेला होता. तो रजोगुणाबरोबरच तमोगुणांनी व्यापलेला होता. बालपणापासून त्याला पांडवांचा पराक्रम, त्यांची विद्या विभूषित सालस वृत्ती, ज्येष्ठ पांडव धर्मराजाची नैतिकता, त्या सर्वांमध्ये काठोकाठ भरलेला सभ्यपणा, सर्वत्र त्यांची होत असलेली स्तुती इत्यादी त्यांचे गुण त्याला डोळ्यात गेलेल्या काट्यासारखे सतत सलत होते. यातच त्याला त्याच्यासारखेच स्वभावाने असलेले मित्र कर्ण
मामा शकुनी, भ्राता दुःशासन यांची फार घट्ट साथ होती. महाभारतात हे चांडाळ चौकडी म्हणूनच प्रसिद्ध झाले. भीष्म त्याच्या भावनिक संबंधांमुळे कुरुवंशाच्या विरुद्ध कृती करत नव्हता. द्रोण कृप नोकरीमुळे सत्तेला बांधील होते. बिचारा विदुर काही करू इच्छित होता, परंतु सत्तेपुढे त्याच्या शहाणपणाने हार पत्करली होती. पिता अंध असल्यामुळे दुर्योधनाला अमर्याद सत्ता गाजवायची सवय झाली होती. आग लावणे, विष देणे, ठार मारणे, द्रव्य हरण करणे, जमीन बळकावणे, स्त्रीचे हरण करणे असे आतंकवाद्यांचे सर्व 6 दुर्गुण या चौकडीच्या अंगी मुरलेले होते, व्यापलेले होते. यामुळे दुर्योधनाला डोळे असले तरी त्यावर मायेची घट्ट झापड बांधलेली होती. त्याचे अंतःकरण भौतिक काळोखाने व्यापलेले होते. अशा प्रकारे सुरुवातीपासूनच धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यामुळे कौरवांच्या बाजूला संपूर्णपणे दाट काळोख व्यापलेला होता. यात त्यांची विद्या, अध्यात्म, नैतिकता, न्यायवृत्ती, सभ्यपणा इत्यादी सर्व काही झाकोळले गेले होते. काही ना काही कारणाने सर्व बेलगाम झाले होते. पितामह भीष्म, राजगुरु कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य, सावत्र काका विदुर, स्वतः भगवंत श्रीकृष्ण यांनी निकराचे प्रयत्न करूनही यामधून कौरव बाहेर होणे अशक्य झाले होते. आता आपण याच वेळी दुसरीकडे पांडवांच्या बाजूला काय परिस्थिती होती ते पाहू. हरि ओम.